रेणापूर येथे शासन आपल्या दारी शिबिर उत्साहात संपन्न। लोकाभिमुख प्रशासनाचा प्रत्यय, विविध योजनांचा लाभ थेट नागरिकांच्या दारी। लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान प्रशासन या शासनाच्या संकल्पनेला साजेसा प्रत्यय देणारे शासन आपल्या दारी समाधान शिबिर रेणापूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले। छत्रपती शिवाजी महाराज अभियान अंतर्गत टप्पा क्रमांक 5 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला रेणापूर महसूल मंडळातील विविध गावातील नागरिक, शेतकरी, महिला बचत गट, युवक व ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। सामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत, विविध योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळावा आणि प्रशासन नागरिकांच्या दारी पोहोचावे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात विविध विभागाच्या योजनांचा आढावा घेण्यात आला। तसेच नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांचे तातडीनं निराकरण करण्यावर भर देण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदच्या महिला व बालकल्याण सभापती शिवकन्या गोडबर्ले या होत्या। प्रमुख उपस्थित तहसीलदार प्रशांत थोरात, नायब तहसीलदार तानाजी यादव, पुरवठा अधिकारी प्रतिभा लांडगे, नायब तहसीलदार अशोक सोनकांबळे, तालुका कृषी अधिकारी नितीन कांबळे, अधीक्षक भूमी अभिलेख नररीन पटेल, पशुधन अधिकारी भोपळे, भूमी अभिलेख उप अधीक्षक शिंदे, प्रभारी गटविकास अधिकारी गोविंद काळे, पोलीस निरीक्षक सुधाकर देडे, मंडळ अधिकारी संजय गायकवाड, तलाठी विकास बुबने, कलीम शेख, भाग्यश्री शिंदे, दत्तात्रेय मोरे, रमण शिपले, भागवत पवार, वाहेद शेख आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। शिबिरामध्ये तहसील कार्यालय, पंचायत समिती, कृषी विभाग, भूमी अभिलेख विभाग, पशुसंवर्धन विभाग, आरोग्य विभाग, महिला व बालविकास विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, वन विभाग, महावितरण, जिल्हा बँक, SBI बँक, पुरवठा विभाग, भूसंपादन विभाग, पोलीस प्रशासन, नगर पंचायत प्रशासन आदी विविध विभागाचे स्वतंत्र स्टॉल उभारण्यात आले होते। या माध्यमातून नागरिकांना शासनाच्या योजनांची माहिती देण्यात आली। तसेच विविध अर्ज व कागदपत्राची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करण्यात आली। यावेळी मान्यवरांच्या हस्ते नागरिकांना रहिवासी उत्पन्न, जातीचे तसेच इतर आवश्यक दाखले वितरित करण्यात आले। कृषी विभागाच्या विविध योजनांअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, आधुनिक शेती अवजाराचे वाटप करण्यात आले। महिला बचत गटांना प्रमाणपत्रे देऊन गौरवण्यात आले। महसूल विभागातील तलाट्यांना डिजिटल व गतिमान कामकाजासाठी आधुनिक लॅपटॉपचे वितरण करण्यात आले। त्यामुळे प्रशासनाच्या कामकाजात अधिक वेग व पारदर्शकता येणार असल्याचं सांगण्यात आलं। शिबिरादरम्यान विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या खात्यामार्फत राबवण्यात येणाऱ्या विकास कामांचा, योजनांचा तसेच भविष्यातील उपक्रमांचा सविस्तर आढावा सादर केला। नागरिकांनी विविध योजनांबाबत उत्सुकता दाखवत अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधला। अनेकांनी प्रशासनाच्या या उपक्रमाचे कौतुक करत शासनाच्या योजना थेट नागरिकांपर्यंत पोहोचत असल्याची भावना व्यक्त केली। हे शिबिर यशस्वी करण्यासाठी तहसीलदार प्रशांत थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी संजय गायकवाड, तलाठी, तहसील कार्यालयात सर्व विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचाऱ्यांची पूर्वतयारी बैठक घेण्यात आली होती। नियोजनबद्ध समन्वय, शिस्तबद्ध व्यवस्था आणि प्रशासनाच्या सक्रिय सहभागामुळे हे शिबिर यशस्वीरित्या पार पडले। शासन आपल्या दारी या उपक्रमामुळे प्रशासन व नागरिकांमधील दरी कमी होत असून शासनाच्या योजना प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने हा उपक्रम प्रभावी ठरत असल्याची भावना यावेळी उपस्थितांमधून व्यक्त करण्यात आली। ग्रामीण लोकपत्र न्यूज, यशवंत पवार, लातूर। दाखले असतात विविध प्रकारचे, उत्पन्न दाखला असेल, रहिवासी दाखला असेल, डोमासाईल असेल, जातीचा दाखला असेल, त्याचे अर्ज स्वीकारणे आणि ते अर्ज स्वीकारून त्याची पूर्तता करणे। पुरवठा विभाग असेल, पुरवठा विभागामध्ये वेगवेगळ्या योजना आहेत, निवडणूक विभाग आहे। जसं आता यादव साहेबांनी सांगितलं तसं SIRचा स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन विशेष पुनर्शिक्षण कार्यक्रमामध्ये तुम्हाला त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे। त्याच्यामध्ये आपलं नाव मतदार यादीमध्ये राहावं याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे, कारण येत्या काही महिन्यामध्ये निवडणुका होणार आहेत। 28 ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत। त्याच्यामध्ये आपलं मतदान करता यावं यासाठी विशेषतः महिला भगिनींना माझी विनंती आहे की 2002च्या यादीमध्ये तुमच्या आई वडील किंवा आजी आजोबांचं नाव असेल तर तो पुरावा BLOंकडे सादर करायचा आहे, जेणेकरून आपलं मतदार यादीतील नाव